नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धन निरंकारजी. महाराष्ट्राची निरंकारी लेख या युट्यूब चॅनल मध्ये मी वैशाली सतीश कसाब तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज दासीचं पहिल्यांदाच नाव ऐकून तुम्हाला वाटलं असेल ते आडनाव नेमकं काय होतं का, तर दासीनं कधीही कुठेही गेल्यानंतर जेव्हाही आडनाव सांगितलं, पूर्ण नाव सांगितलं, त्यावेळेस एकदा सांगितल्यानंतर कुणालाच कळालं नाही. दासी तर सुरुवातीला जेव्हा सासूबाई सोबत बाहेर जायची, अशा ठिकाणी जिथे नाव लिहावं लागतं, म्हणजे दवाखान्यात म्हणा, अगर अशा बऱ्याच काही ठिकाणी, त्यावेळेसला सासूबाईंनी एकदा सांगितलं की त्या माणसाने विचारायचं काय आडनाव काय सांगितलं. त्यावेळेस सासूबाईने नीट सांगायचं क सा ब. सासूबाई ह्या तर आवर्जून म्हणायच्या की आम्ही मराठीचे आहेत बरं का. जातीविषयक सांगण्याचा काही प्रश्न नाही, पण सासूबाईने ते प्रत्येक ठिकाणी सांगायचं का, तर कसाब आडनाव ऐकलं की लोकांना वाटायचं मुसलमानाचे असतील का, असं म्हणावं तर कपाळाला टिकली पण दिसते. आणि ज्यावेळेस 26/11 मुंबईमध्ये हल्ला झाला आणि तिथला तो आतंकी अजमल कसाब पकडला गेला, त्यावेळेस पासून तर आम्हाला त्या कसाबची भावकीच म्हणून म्हणायला लागले लोक. म्हणजे जिथं जाईल तिथं आडनाव सांगितलं कसाब की लोक हसायचे, म्हणजे ते आडनाव सुद्धा सांगून कसं तरी वाटायचं माणसाला. पण आज वाटतंय की आमच्या जीवनामध्ये जसा सद्गुरू आला तसाच सद्गुरू जर त्या अजमल कसाबच्या जीवनामध्ये आला असता ना, तर तो आज तसा बनला नसता, नाही का. एके ठिकाणी शहनशाह अवतार सिंहजी महाराज अवतारवाणीच्या 138 नंबरच्या पदामध्ये खूप सुंदर सांगतात, न मानिता संतांची वचने सुख शांती ना येई मना, परिवर्तन ना होई जीवन संत जनांच्या कृपेविना, सत्संगाने वृक्ष जीवना सदैव प्रफुल्लता मिळते, दुःख गरिबी नाश पावते, सुख शांती पदरी येते. खाणे पिणे आणि झोपणे जीवनाचा नाही आधार, सर्व असोधिकार तयाचे जयान चित्ती निरंकार, असो जरी राजा सृष्टीचा मुखी परंतु नाही नाम, धन्या वाचुनी वारू जाना मुखी जयाचा नाही लगाम, एकच असुनी खेळही त्याचा गणती अन दुजी नाही, म्हणे अवतार गुरुच ईश्वर यात मुळी शंका नाही. शहनशाहजी काय म्हणतायत की न मानिता संतांची वचने सुख शांती ना येई म्हणा. मग बघा, काल परवाच तुकाराम बीज झाली. तुकाराम महाराज आयुष्यभर काय सांगून गेले आपल्याला, पण ज्यांनी त्यांचं ऐकलं ना, मग त्यांच्या जीवनामध्ये मात्र सुख शांती समाधान सगळं काही आलं. पण ज्यांनी त्यांचं ऐकलं नाही ते मात्र जैसे थे जसे होते तसेच राहिले. म्हणजे ह्या मानव जन्मामध्ये आल्यानंतर नेमकं करावं काय लागतं हे संत सांगतात. म्हणजे हा मानव जन्म असतोच कशासाठी हे संत आपल्याला समजावून सांगत असतात. पण आपण जर त्यांचं ऐकलंच नाही तर काय फायदा होईल का. आज आपण बघतो की तीर्थस्थानी ज्या ठिकाणी तुकाराम महाराज होते तिथं देहूला किती गर्दी असते, आळंदीला जिथे ज्ञानेश्वर माऊली होते किती गर्दी असते. पण दासीला तर वाटते की तिथं जाऊन नुसती एवढी गर्दी करण्यापेक्षा त्यांचे विचार जर आपण रोज आपल्या जीवनामध्ये आपल्या आचरणात आणले ना, खरंच त्याचा खूप फायदा होईल आणि त्याचं समाधानही त्या संतांना लाभेल की खरं आपलं कोणतरी ऐकतंय. नाहीतर नुसतंच त्यांच्या दिंड्या पालख्या डोक्यावर कितीही घेऊन मिरवलं त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून तर शहनशाहजी म्हणतायत की न मानिता संतांची वचने सुख शांती ना येई म्हणा, परिवर्तन ना होई जीवन संत जनाच्या कृपेविना. जेव्हा हे संत जीवनात येत असतात ना, तेव्हा या जीवनाचं कुठेतरी परिवर्तन चालू होतं. एके ठिकाणी खूप सुंदर वाचलं होतं की संत गुरु परमात्मा तीनों बडे महान, संत मिलावे गुरु से और गुरु मिलावे राम. ज्यावेळेस आपण या संताजवळ जातो ना, तेव्हा ते आपल्याला सद्गुरु जवळ नेतात आणि हा सद्गुरु आपल्याला ह्या निराकार ईश्वराची भेट करून देतो. म्हणून तर रामदास स्वामी एके ठिकाणी म्हणतात की गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणासी करावा, समर्थास वाटे देवाहुनी गुरु थोर, ज्याच्या कृपेने भेटे रघुराज वीर. म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी देवापेक्षा गुरुला ही श्रेष्ठ जागा दिलेली आहे. आपल्याला नामदेवाच्या हाती विठ्ठल दूध पेला, सगळ्यांना कथा माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की नामदेवाच्या हाताने विठ्ठल दूध पेत होता. म्हणजे ज्या वेळेस नामदेवाचे वडील कुठेतरी गावाला गेल्यानंतर त्यांना सांगितलं की आज नैवेद्य तू घेऊन जा, त्यावेळेस नामदेव महाराज मंदिरात गेले नैवेद्य दाखवण्यासाठी आणि म्हणतायत की विठ्ठला खा. आता नामदेव महाराजांना काय माहित की विठ्ठल नैवेद्य खात नसतो, नुसतं त्यांना दाखवून वापस आणायचा असतो. घरून त्यांना सांगितलं काय होतं की देवाला नैवेद्य दाखवून आण,
पण त्यांना तसं माहित नव्हतं. भोळा भाव म्हणतात ना, लहान लेकरांमध्ये तो असतो. त्यांना वाटलं की आपले वडील खरंच रोज नैवेद्य घेऊन जात आहेत, वडिलाच्या हाताने विठ्ठल नैवेद्य खातोय आणि माझ्या हाताने का नाही खात. म्हणून एवढी प्रार्थना केली नव्हे तर त्यांच्या पुढे डोकं देखील फोडलं. त्यावेळेस विठ्ठलाला तिथं प्रकट व्हावं लागलं. हा तर तो भोळा शुद्ध भाव होता. आणि ज्यावेळेस नामदेवाच्या हाती विठ्ठल दूध पेला, नैवेद्य खाल्ला आणि ते सगळं करून घरी परतल्यानंतर आई म्हणते, ताटातला नैवेद्य कुठे? त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात, विठ्ठलाने खाल्ला. आईला एवढा राग येतो, आई धडक एक काठी घेऊन नामदेव महाराजाला मारायला लागते. त्यावेळेस नामदेव महाराजांच्या डोक्यात सुद्धा विचार आला असेल ना, की देवाने नैवेद्य खाल्लाय, मला आई का मारते. म्हणजे सांगण्याचा दासीचा भाव एवढाच आहे की आपण शब्द काय उच्चारतो, की देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. आपण म्हणत नाही ना देवाला नैवेद्य चारायचा आहे किंवा देवाला नैवेद्य खाऊ घालायचा आहे. दाखवायचा म्हणजे अशी प्रथाच आहे की दाखवायचा आहे फक्त. पण नामदेव महाराजांना ते माहित नव्हतं. त्याच्यामुळं त्यांचा भोळा भाव त्या भगवंतापर्यंत पोहोचला आणि कुठंतरी त्या भावामुळं भगवंताला तिथं प्रकट व्हावं लागलं. पण ज्यावेळेस गोरोबा काकांच्या इथं हे सगळे संत मंडळी जमा झाले, त्यावेळेस गोरोबा काकांनी त्यांना कच्च ठरवलं. नामदेव महाराजांना राग आला की माझ्या हाताने विठ्ठल जेवतो, दूध पितो आणि मला कच्च ठरवलंय. त्यावेळेस स्वतः भगवंतानं जे विठ्ठलानं नामदेव महाराजांना सांगितलं की नामा तू खरंच कच्चा आहेस, त्यासाठी तुला सद्गुरू करावा लागेल. आणि तेव्हा औंढा नागनाथ येथे जाऊन खेचर स्वामींना सद्गुरू करून घेतलं. म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या कथा तर आपल्याला सगळ्या काही माहिती आहेत. सांगण्याचा भाव फक्त एवढाच आहे की संतांविना कृपा होत नसते. म्हणजे भगवंत सुद्धा जरी समोर प्रकट झाला तरी त्याचं गुह्य हे सद्गुरू सांगू शकतो. फक्त मूर्तीतला भगवंत पुढे प्रकट झाला म्हणजे आपल्याला भगवंत कळाला असं होऊ शकत नाही. त्यासाठी सद्गुरूच लागतो आणि हा सद्गुरू संतांच्या कृपेने मिळत असतो. आज आपण सुद्धा जे सत्संग करतोय ना, आज आपल्याला जो सद्गुरू मिळालाय तो सुद्धा कोणाच्या तरी कृपेमुळेच मिळालाय. का तर आपल्यालाही त्या सत्संग पर्यंत आणणारं कोणीतरी आहे. त्याच्यामुळे ज्यांनी आपल्याला इथपर्यंत आणले ना, त्यांचे आभार अगोदर माना. नाहीतर त्याशिवाय आपल्याला हे एवढं सहज मिळालंच नसतं. अहो कितीतरी वर्षानुवर्ष जप तप करून हैराण झाले लोक, तरी त्यांना ते मिळालं नाही जे आपल्याला सहज मिळाले. पण जे सहज मिळाले ना, त्याला सहज घेऊ नका, त्याला एवढं हलक्यात घेऊ नका. कारण हे खूप बहुमूल्य आहे जे आपल्याला मिळालेलं आहे. असो, दसीकडून जर काही बोलण्यामध्ये चूक होत असेल तर दसीला उदारांतकरणाने क्षमा करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवाबरोबरही शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. प्रेमाने बोला. धन्य निरंकार.